बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 13वा. अध्याय 13 म्हणजे प्रकृती पुरुष विवेक योग. या 13व्या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. भाग 11 झालेले आहेत. आज आपण भाग 13वा पाहणार आहोत. आतापर्यंत 309 ओव्या झालेल्या आहेत. त्या पुढच्या आपण ओव्या आज पाहणार आहोत. पण त्या अगोदर पाठीमागच्या भागात काय झाले आपण थोडक्यात लक्षात घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. आता हा जो प्रकृती पुरुष विवेक योग आहे, या या भागामध्ये म्हणजे या 13व्या अध्यायामध्ये भगवंतानी अर्जुनास विशेष ज्ञान दिलेलं आहे. आता हे विशेष ज्ञान कशा संदर्भात आहे, तर आपल्या शरीराच्या संदर्भात आहे. म्हणजे शरीर म्हणजे काय, तर शरीर म्हणजे क्षेत्र असे ते म्हटलेलं आहे. आणि हे जो जाणतो तो क्षेत्रज्ञ, आणि या सर्व क्षेत्रांमध्ये जो क्षेत्रज्ञ आहे तो मीच आहे असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. आता या अध्यायात अजून हेही सांगितलेलं आहे की हे जे क्षेत्र आहे याच्यावर मालकी कुणाची आहे, ही मालकी कुणाची आहे याच्यावर बऱ्याच जणांनी आपापल्या परीनं याच्यावर मालकी कोणाची आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यात स्वभाववादी होते, कालवादी होते, नंतर सांख्यमतवादी होते, त्याचबरोबर संकल्पवादी होते, नंतर कर्मवादी होते. पण ह्या कुणालाच जमलं नाही सांगण्यासाठी की या क्षेत्रावर म्हणजे या शरीरावर मालकी कुणाची आहे. तर भगवंत पुढे समजून सांगताना अर्जुनास म्हणतात की आता हे क्षेत्र म्हणजे काय ते मी तुला सांगतो. मग ते सांगत असताना भगवंत सांगतात की हे जे क्षेत्र आहे हे 36 तत्वांपासून बनलेलं आहे. 36 तत्वांपासून हे क्षेत्र बनलेलं आहे असं भगवंत सांगतात. आता त्या 36 तत्वांमध्ये काय काय आहे, तर 5 पंचेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत. पंचेंद्रिय ज्ञानेंद्रिय एकच. कर्मेंद्रिय 5 आहेत. नंतर राग, लोभ, सुख, दुःख, अशा भरपूर तत्वांपासून हे शरीर बनलेलं आहे. आता याच्यामध्येच अध्याय 7 मध्ये आपल्याला हेही सांगितलेलं आहे की शरीर जे बनतं, शरीर किंवा हे जे क्षेत्र आहे त्यात अजून काय काय आहे की मनाची इच्छा नसणे, दांभिकपणा नसणे, अहिंसा असणे, शांती, सरळपणा, आचार्य उपासना, अंतःबाह्य सुचिरभूतपणा, स्थिरता आणि आत्मसंयम हे सुद्धा या क्षेत्रामध्ये म्हणजे या शरीरामध्ये असतं. आता यातच आपण अहिंसेचा विचार मागच्या 2-3 भागामध्ये आपण अहिंसेच्या संदर्भात आपण वाचन करत आहोत. त्यात आपल्याला हे लक्षात आलं की जीवहिंसा जो करत नाही किंवा जीवहिंसेचा विरुद्ध अर्थी जो शब्द आहे तो म्हणजे अहिंसा. म्हणजे कुठल्याही जीवाची हिंसा करायची नाही. अगदी लहान असलेला जीव किंवा ज्याला कृमी म्हणतो, कीटक म्हणतो, की काही जे असे सूक्ष्म जीव असतात जे डोळ्यांनी दिसत नाही, त्यांचाही विचार आपण करावा आणि त्यांना इजा होऊ नये याची काळजी घेणं म्हणजे अहिंसा. आता ही झाली जीवहिंसेच्या संदर्भात. त्याचबरोबर शब्दहिंसा म्हणजे आपण जे बोलतो ते अशा पद्धतीने बोललं पाहिजे की समोरच्याला ते ऐकायला गोड वाटलं पाहिजे. आपल्या बोलण्यामध्ये
आपल्या शब्दांना धार नसावी, आपल्या शब्दांना टोक नसावे, असं आपलं बोलणं असायला हवं. नंतर आपलं बोलणं कसं असायला हवं की किंवा कसं नसायला हवं, तर आपल्या बोलण्यानं कोणाचं बेत मोडेल असं नसावं, कुणाला भीती वाटेल, कोणी डचकून उठेल असं नसावं. तर मग कसं असावं, तर आपलं बोलणं हे आई वडिलांच्या उपदेशाप्रमाणे असावं. आई वडील कधी चुकीचा उपदेश करत नाहीत. तसं आपलं बोलणं आई वडिलांच्या उपदेशाप्रमाणे असावं आणि आपले जे शब्द आहेत ते एकदम मृदू असायला हवेत. एकदम मऊ शब्द असायला हवेत आणि ते कसे असायला हवेत की स्वच्छ गंगोदक जसे उसळलेले आहे त्याप्रमाणे असावेत. शब्द आपले खरे असावेत, मऊ असावेत, परिमित असावेत, प्रेमळ असावेत, अमृताच्या लाटांप्रमाणे असावेत. पण आपले शब्द असे असू नयेत की ज्यामुळे वाद उत्पन्न होईल, दुसऱ्याला त्रास होईल किंवा त्या शब्दांपासून समोरच्याचा निंदा किंवा छळ होईल असे नसावेत. किंवा आपल्या बोलण्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अटी, कपट, आशा, शंका, थकबाजी हे नसायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण ही शब्द हिंसा जी आहे ती शब्द हिंसा आपण टाळू शकतो, हे पण इथे सांगितलेलं आहे. तर याचा विचार, या अहिंसेचा विचार पुढे जाऊन एवढा सूक्ष्म केलेला आहे की आपल्या अंगावरील जी लव असते, जे केस असतात, त्याच्यावरून सुद्धा हात फिरवताना ते एवढ्या सहजतेने फिरवायला हवा की त्याला, त्या केसांना त्रास होऊ नये, त्याला इजा होऊ नये. किंवा बोटांची नखे वाढली असता हिंसा होईल म्हणून तो जी जपतो तो खरा अहिंसावादी, असं इथं म्हटलेलं आहे. नंतर जे हात असतात ते हात कोणाला मारण्यासाठी त्याचा उपयोग नाही, तर हातांचा उपयोग म्हणजे फक्त समोरच्याचा समोर हात जोडण्यासाठी, म्हणजे अभिवंदन करण्यासाठी, अभय वचन देण्यासाठी किंवा प्रेमानं एखाद्याच्या अंगावरून हात फिरवण्यासाठी, अशा पद्धतीने हातांचा वापर व्हायला हवा. तर ही काही सज्जनांची लक्षणं इथे सांगितलेली आहेत. ते सज्जन कसे असतात की ज्यांचं जे अहिंसावादी असतात, अहिंसेने वागणारे असतात. पण त्यानंतर पुढे हे सांगितलेलं की अहिंसा ही अशीच घडणार आहे का? आपण म्हणलं फक्त की अहिंसा, आपण इथून पुढे अहिंसा ही मनात ठेवून वागायचं किंवा हिंसा कधी करायची नाही. आता यात एक शब्द आला बघा, आपण मनात ठेवलं. मनात म्हणजे पहिल्यांदा हे मनात यायला हवं, मग आपल्या इंद्रियांना आपला मेंदू आदेश देतो आणि त्याप्रमाणे आपले इंद्रिय वागायला सुरुवात होते. म्हणजे पहिल्यांदा अहिंसावादी होण्याची सुरुवात ही मनापासून होते. म्हणजे मनानं पहिल्यांदा ठरवायला हवं. म्हणून इथं मन अतिशय महत्वाचं आहे. मन एकदा तयार झालं अहिंसा करण्यासाठी, तर मग आपोआपच आपले हात पाय त्या पद्धतीने वागायला सुरुवात करतात. म्हणजे मनात जर असेल ना की आपल्याकडून कुठल्याही जीवाची हिंसा व्हायला नाही पाहिजे, तर आपण चालताना एकदम पावलं काळजीपूर्वक टाकणार. पायाखाली किडामुंगी येऊ नये. समजा आपण चालतोय, झापत झापत चालायला निघालो आणि समजा एखादं मुंगळं आपल्याला दिसलं आणि आपल्या लक्षात आलं की आपला पाय त्याच्यावर पडणार आहे, तर लगेच आपण ते पाऊल माघारी घेतो आणि त्या मुंगळ्याला वाचवतो. हे मनात नसेल तर होईल का हो? नाही शक्य होणार हे. म्हणजे पहिल्यांदा ही कुठलीही गोष्ट, कुठलाही विचार हा मनात यावा लागतो, मग तो आचरणात येतो. मग याच धर्तीवर या अध्यायामध्ये अहिंसा करण्यासाठी मनाचं किती महत्व आहे ते सांगितलेलं आहे. म्हणजे मन जर तयार नसेल तर इंद्रिय काही करू शकत नाही. इथपर्यंत आपण काल आलो होतो. आज भाग नंबर 12
310 पासून आपण ओव्या वाचणार आहोत आणि पुढे जाणार आहोत आता आपण. ऐसा मने देहे वाचा सर्व संन्यासू दंडाचा, जाहला ठाई जयाचा देखशील, तो जाण वेल्हाळ ज्ञानाचे वेळाऊळ, हे असो निखिळ ज्ञानची ते. जे अहिंसा काने ऐकिजे ग्रंथाधारे निरूपिजे, ते पहावी ऐसे जे उपजे, ते तोची पहावा. ऐसे म्हणितले देवे ते बोले एके सांगावे, परी फाकला हे उपसाहावे तुम्ही मज. म्हणाल हिरवे चारी गुरु विसरे मागील मोहर धरू, का वारे लगे पाखिरू गगनी भरे. अशा प्रकारे ज्याने काया वाचा मने करून हिंसेचा त्याग केला आहे, असे तू पाहशील तो पुरुष ज्ञानाचा विलासी व वस्तीस्थान आहे असे समज. म्हणजे एखाद्या पुरुषाला ज्ञानी आपण म्हणायचं आहे कधी, तर त्याच्यात पहिला गुण हा असला पाहिजे की त्याने हिंसेचा त्याग करायला हवा. आता हे ज्ञानी पुरुषाची लक्षणे यात भरपूर आलेली आहेत. त्यात आपण पहिलं म्हणजे याच्या हा जो 7वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये हे सर्व ज्ञानी पुरुषाची लक्षणच आलेली आहेत. त्यात काय सांगितले बघा, परत तुम्हाला त्याचा श्लोकार्थ वाचून दाखवतो की मनाची इच्छा नसणे, दांभिकपणा नसणे म्हणजेच ज्ञानीपणा, म्हणजेच तो ज्ञानी आहे. पुढचं काय, अहिंसा, शांती, सरळपणा, आचार्य उपासना, अंतर्बाह्य शुचिर्भूतपणा, स्थिरता आणि आत्मसंयम, हे सगळे गुण ज्याच्यामध्ये आहेत तो ज्ञानी. त्यातलं आपण इच्छा नसणं हे पाहिलेलं आहे, दांभिकपणा नसणं हे पाहिलेलं आहे, अहिंसा हे आपण आता पाहत आहोत. या अहिंसेवरच आपले 4 भाग झालेले आहेत आणि हा जो 7वा श्लोक आहे ज्यावर जवळजवळ आतापर्यंत 7 भाग झालेले आहेत. तर एवढा हा मोठा श्लोक आहे. तर इथे तेच सांगितलेलं आहे की जो काया वाचा मनाने हिंसेचा त्याग करतो तो खरा ज्ञानी. फार तर काय, तो मूर्तिमंत ज्ञानच होय. अशा हिंसेचे वर्णन आपण कानाने ऐकतो व ग्रंथांच्या आधाराने जिचे निरूपण करतो, ती अहिंसा प्रत्यक्ष पाहावीसे वाटल्यास त्या पुरुषाचे दर्शन घ्यावे. बघा, सत्पुरुष कुणाला म्हटलेलं आहे, ज्ञानी कुणाला म्हटलेलं आहे, की जो अहिंसेने वागतो, ज्याने हिंसा त्यागलेली आहे त्याला ज्ञानी म्हणतात. आणि ज्याला कुणाला अहिंसेचं जर प्रत्यक्ष दर्शन घ्यायचं असेल तर अहिंसा असे काही दिसण्यासारखी आहे का, ती काय वस्तू आहे का, असं दिसण्यासारखे नाही. जर कुणाला दर्शन घ्यायचं असेल तर त्यांनी अशा पुरुषाचं दर्शन घ्यावं की जो अहिंसावादी आहे, जो कधीही हिंसा करत नाही. त्याचं दर्शन घेतलं तरी आपल्याला अहिंसा दिसेल असं इथे सांगितलेलं आहे. ज्ञानदेव काय म्हणतात बघा आता. तर हे सर्व आपण जे आतापर्यंत ऐकत होतो तो भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद होता. आता ज्ञानदेव काय म्हणतात बघा. असे जे श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले ते मी तुम्हाला एका शब्दात सांगावयास पाहिजे होते, परंतु त्याचा फार विस्तार झाला. म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितले की अहिंसा जर कोणाला बघायची असेल तर त्यांनी अहिंसावादी असणाऱ्या किंवा ज्याने हिंसा सोडून दिलेली आहे अशा पुरुषाचं दर्शन घ्यावं. हे मी तुम्हाला एका शब्दात सांगू शकलो असतो असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. पण मी त्याचा फार विस्तार केला असं माऊली म्हणतात. याबद्दल तुम्ही मला क्षमा करा. माऊली म्हणतायत श्रोत्यांना, ज्ञानेश्वर माऊली, साक्षात ज्ञानेश्वर माऊली
आपण श्रोत्यांची क्षमा मागत आहेत. कशाबद्दल? की ही अहिंसा हा जो विषय आहे, तो मी थोडा जास्त विस्तारपूर्वक तुम्हाला सांगितला म्हणून. बघा किती नम्रपणा आहे. माऊलींच्या ठायी किती नम्रपणा आहे बघा. या संत उगीच होत नाहीत. या पुरुषांना, या सत्पुरुषांना संत उगीच म्हणत नाहीत. अतिशय उच्च उच्च प्रतीची नम्रता यांच्यामध्ये असते. म्हणून यांना संत असं म्हणतात. तर मी याचे वर्णन थोडे जास्त केले आहे, म्हणून तुम्ही मला क्षमा करा, असं म्हणतात. तुम्ही म्हणाल की जनावर हिरवे गवत खाऊ लागले म्हणजे खात खात पुढे पुढे जात मागे फिरण्याचे विसरते. बघा आता आपण गाई म्हशी बघतो की रानात सोडल्या किंवा रानावर सोडल्या की पावसाळ्यात दिवसात गवत आलेलं असतं. ते खात 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 पुढं 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 निघून जातात. त्यांच्या बरोबरच्या गाई म्हशी कुठे गेल्या त्यांच्या लक्षात येत नाही. पुढं 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 विसरून जातात, तसंच पुढे पुढे जातात. किंवा पक्षी आकाशात उडू लागल्यावर वाऱ्याच्या वेगाने पुढेच भराऱ्या मारीत जातो. त्याचप्रमाणे प्रेमाच्या भरात रसवृत्ती पसरून माझी बुद्धी मलाच आवरेनाशी झाली. ज्ञानेश्वर माऊलींनी या जो अहिंसा या विषयाचा जो जास्त विस्तार केलेला आहे आणि जो आपण जे श्रोते आहोत त्यांचा जो वेळ त्यांनी खर्ची घातलेला आहे, त्याबद्दल त्यांनी हे कशामुळे झालेलं आहे त्याचं कारण त्यांनी सांगितलेलं. काय म्हणतात बघा, की जसं जनावरं हिरवा चारा खाता खाता पुढे 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 निघून जातात किंवा पक्षी उडत उडत वाऱ्याच्या झोताप्रमाणे भराऱ्या मारीत जास्त पुढे जातो, त्याचप्रमाणे प्रेमाच्या भरात रसवृत्ती पसरून माझी बुद्धी मलाच आवरेनाशी झाली. आता हे प्रेम कोणाच्या संदर्भात आहे हो? तर हे प्रेम आपणासाठी आहे. आपणावर प्रेम आहे, म्हणजे श्रोत्यांवर प्रेम आहे. कोणाचं? ज्ञानेश्वर माऊलींचं. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली हे गीतेचा सार सांगत असताना त्यांना श्रोते जे समोर आहेत त्यांच्याबद्दल एवढं प्रेम उत्पन्न झालं आणि हा जो विषय आहे, म्हणजे अहिंसा हा जो विषय आहे, त्याची रसवृत्ती एवढी छान आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की माझी बुद्धी मलाच आवरेनाशी झाली. माझी बुद्धी मलाच आवरेनाशी झाली आणि म्हणून मी थोडं जास्त विस्ताराने तुम्हाला सांगितलं असं म्हणतात. पण तशातही काही प्रकार आता पुढे आपण ओव्या वाचूयात. तरी तैसे नो हे अवधारा कारण असे विस्तारा एरवी पदी तरी अक्षरा तिहींचेची अहिंसा म्हणता थोडी परी ते तैची होय उघडी जे लोटीजती कोडी मतांची या एरवी प्राप्ते मतांतरे थातवतुनी अंग भरे बोली जेल ते नसरे तुम्हा पासी रत्न पारखियांच्या गावी जाईल गंडकी तरी सोडावी काश्मीरी न करावी मिळगण जेवी. त्याप्रमाणे प्रेमाच्या भरात रसवृत्ती होऊन माझी बुद्धी मलाच आवरेनाशी झाली असं माऊली म्हणतात. पण तशातला काही प्रकार नसून विस्तार करण्याला कारण आहे. बाकी अहिंसा हा शब्द 3च अक्षरांचा आहे. पाहू गेले तर अहिंसेचे वर्णन थोडक्यात करता येईल, परंतु ज्या वेळेस हिंसेलाच अहिंसा म्हणणाऱ्या बहुमतांचे खंडन करावे तेव्हाच ती स्पष्ट करता येईल. अहिंसा हा विषय जास्त विस्ताराने का सांगितलेला आहे हे ज्ञानेश्वर माऊली इथे सांगत आहेत की बरेचसे लोक हिंसेलाच अहिंसा समजतात. पाठीमागे आपण पाहिलं की स्वतःचा जीव मारतात, कारण आपण जे खाणार आहोत जे धान्य आपण भरडणार आहोत, त्याचं पीठ करणार आहोत, मग त्याला शिजवणार, मग ते खाणार, म्हणजे ही हिंसाच होईल ना असं वाटून उपाशी राहतात लोक.
मग ही सुद्धा एक प्रकारची हिंसाच आहे, कारण तुमच्या जीवावर तुम्ही मारता, तुमचा जीव तुम्ही जाळता, व्याकुळ होता अन्नासाठी. ही सुद्धा एक हिंसाच आहे. म्हणजे हिंसेलाच लोक अहिंसा समजतात. तसं होऊ नये, हा भेद लक्षात यावा, हा फरक लक्षात यावा, म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी अहिंसा हा विषय थोडा जास्त विस्तृतपणे सांगितलेला आहे. बाकी अहिंसे संबंधाने जी उपलब्ध मते आहेत ती तशीच्या तशी जर सांगितली तर तुम्हाला माझे बोलणे पटणार नाही, म्हणून विस्तार करून सांगितलेला आहे. रत्नपारख्यांच्या गावात शालिग्राम शिला जर विकल्या जातील तर त्याचे गाठोडे सोडावे. सरस्वतीच्या पुढे जरी कोणाचीही स्तुती करायची शक्ती नाही. काही उदाहरणं दिली तिथं की रत्नपारख्यांच्या गावात शालिग्राम शिळा जर विकल्या जातील तर त्यांचे गाठोडे सोडावे. शालिग्राम म्हणजे शेवटी दगडच आहे तो. तो रत्नपारख्यांच्या गावामध्ये विकला जाईल असं माहिती असेल तरच ते गाठोडं सोडावं. किंवा सरस्वतीच्या पुढे जरी कोणाची स्तुती करायची शक्ती नाही. काईसा वासू कापुरा मंद जेथे अवधारा पिठाचा विकरा तिये साते म्हणून ये सभे बोलकपणाचे निक्षोभे लाग सरून लभे बोलू प्रभू सामान्य आणि विशेषा सकळे की जेल देखा तरी कानाची या मुखा कडे न्याल ना तुम्ही शंकेचे गदळे जय शुद्ध प्रमेय मिळे ते मागुतिया पावली पळे अवधान येते का करुणी बाबुळीची बुंथी जळे जिथे थाती तयासी वास पाहती हंस कै. ज्या ठिकाणी पिठाची विक्रीच कमी होते, पिठाचीच विक्री कमी होते, त्या ठिकाणी कापराच्या वासाला कोण विचारतं. आता या वाक्याचा थोडा विस्तृत अर्थ आहे, असा आहे की ज्या ठिकाणी पिठाचीच विक्री कमी होते, पीठ म्हणजे ज्याच्यापासून आपण भाकरी बनवतो, चपाती बनवतो, ते पीठ, त्याचीच विक्री कमी होते. म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा हे मूलभूत गरजा आहेत. त्यातलं अन्न म्हणजे हे पीठ आहे. म्हणजे जिथं मूलभूत गरजच लोक पूर्ण करू शकत नाहीत तर अशा ठिकाणी कापूर म्हणजे काय झालं, कापुराचा वास घेणं किंवा अत्तराचा वास घेणं ही चैनीची गोष्ट झाली ना. म्हणजे ज्याचे पोटच भरलेलं नाही तर ते कापुराचा वास मला पाहिजे असं म्हणून कोण बसणार आहे, नाही बसणार. असा याचा अर्थ आहे. म्हणजे जी मूलभूत गरज आहे पोट भरणं ती महत्वाची ना. की जिथे पिठाचीच विक्री कमी होते त्या ठिकाणी कापराच्या वासाला कोण विचारतं. ज्या दुकानामध्ये पिठाचीच विक्री कमी होते कारण लोक अर्ध पोटी राहतात कमी पैसे असल्यामुळं, तिथं कापूर विकत घेऊन कोण त्याचा वास घेत बसणार आहे. पहिल्यांदा पोटाची खळी भरणार ना, पहिल्यांदा भूक मिटवणार, नंतर मग चांगला वास येणं वगैरे वगैरे बघणार लोक. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं कापराचा वास घेणं म्हणजे चैनीचीच गोष्ट झाली. पहिल्यांदा पोट भरणं महत्वाचं असतं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून श्रोते हो, तुमच्या सभेमध्ये मी थोडा वक्ता आहे असा जर अभिमान बाळगला तर माझे बोलणे तुम्हास रुचणार नाही. सामान्य व विशेष गोष्टी जर, हे सगळं कोण बोलतंय, माऊली बोलतायत. कुणाशी, आपणाशी म्हणजे श्रोत्यांशी बोलत आहेत. ठीक आहे. सामान्य व विशेष गोष्टी जर सरसकट करून सांगितल्या तर त्या तुम्ही आपल्या कानाच्या मुखाकडे सुद्धा नेणार नाहीत, म्हणजे कानावर सुद्धा पडू देणार नाही. जर कोणत्याही वस्तूचे खरे स्वरूप सांगताना शंकेस जागा राहिली तर तुम्ही ते मजकडे लक्ष देत आहात, ते मागच्या पावलानेच नाहीसे होईल. ही सगळी
जे जे गोष्टी सांगत आहेत माऊली ते एवढ्यासाठी सांगत आहेत की हा जो अहिंसा हा जो विषय आहे तो त्यांनी जो जास्त विस्तृतपणे सांगितलेला आहे त्याची कारण सांगत आहेत हे. सामान्य व विशेष गोष्टी जर सरसकट करून सांगितल्या तर त्या तुम्ही आपल्या कानापर्यंत सुद्धा पोहोचू देणार नाही. विशेष गोष्टीला विशेष विशेष पद्धतीने सांगितलं पाहिजे तर समोरचा माणूस ऐकतो. म्हणून फिल्म मध्ये पिक्चर मध्ये नुसती स्टोरी असते का? नाही, आधीमध्ये गाणी सुद्धा असतात, आधीमध्ये डायलॉग सुद्धा असतात, चांगले चांगले सिनरी असतात. कारण एवढं 3-3 तास कोणी नुसती गोष्ट ऐकणार नाही, त्याचं लक्ष राहावं किंवा ते हे विशेष पद्धतीने सांगितलेलं असतं. म्हणून आपण फिल्म आवडीने बघतो. ज्या पाण्यावर शेवाळ पसरलेले असते त्या पाण्याकडे हंस पक्षी जातात काय? असा प्रश्न केलेला आहे. का आभ्रा पैलीकडे जय येत चांदणे कोडे तय चकोरे चांचुवडे उचलीत ना तैसे तुम्ही वासन पहाल ग्रंथू नेघावरी कोपाल जरी निर्विवाद नव्हेल निरूपण न बुझाविता मते ना फिटे आक्षेपाचे लागते ते व्याख्यान जी तुमचे जोडून नेदी आणि माझे तव आघवे ग्रंथन येण्याची भावे जे तुम्ही संती होवावे सन्मुख सदा एरवी तरी साचोकारे तुम्ही गीतार्थाचे सोयरे जाणोनी गीता एकसरे धरिली मिया. किंवा पहिल्यांदा काय की ज्या पाण्यावर शेवाळ पसरलेले आहे त्या ठिकाणी हंस पक्षी जातात काय? किंवा अभ्राच्या पलीकडे जर सुंदर चांदणे पडले असले तरी ते भक्षण करण्याकरता चकोर पक्षी चोच उघडीत नाहीत. उदाहरण काय देत बघा की हंस पक्षी हा शेवाळ पसरलेला म्हणजे खराब झालेल्या पाण्याकडे जात नाहीत. किंवा अभ्राच्या पलीकडचे चांदणे म्हणजे ढग आलेले असतील, ढगाच्या वर चांदणे आहेत, ते भक्षण करण्याकरता चकोर पक्षी चोच उघडत नाही. चांदणच नाही दिसलं तर असं म्हणतात की चकोर पक्षी हा चांदण्यांचा फराळ करतात, चांदण्यांचा चारा खातात. खरं तसं नसतं. चकोर पक्षी हा जमिनीवर जी वाळवी असते ती चांदण्या पडल्यासारखी दिसत असते, ती ते खात असतात. वाळवीला खात असतो चकोर पक्षी. पण चकोर पक्षी हा रात्रीच फक्त चारा घेतो. म्हणून असं म्हटलं जातं की चांदण्या ज्यावेळेस पडतात त्यावेळेस ते चांदण्या जमिनीवर पडलेल्या वेचून तो चकोर पक्षी खातो. खरं तर त्या चांदण्या नसतात तर ती वाळवी असते. ठीक आहे. म्हणून इथं काय सांगितलेलं आहे की अभ्राच्या पलीकडे जर सुंदर चांदणे पडले तर ते भक्षण करण्याकरता चकोर पक्षी चोच उघडीत नाही. त्याप्रमाणे जर निरूपण निर्दोष झाले नाही तर तुम्ही माझ्याकडे न येता ग्रंथ अमान्य करून उलट माझ्यावरच रागवाल. ज्ञानेश्वर माऊली फक्त हा अहिंसा नावाचा विषय थोडा जास्त विस्तृतपणे सांगितलेला त्यांनी आहे. त्याची कारण सांगत आहेत की माझ्याकडून ही चुकी झाली असं म्हणतात, मला क्षमा करा म्हणतात. पण चुकी का झाली याची कारण सांगताना ते सांगतात की जे विस्तृतपणे सांगायला पाहिजे ते सांगायलाच हवं, म्हणजे शंकेस जागा राहत नाही. किंवा जर हे निरूपण जर निर्दोष झाले नाही, निरूपण म्हणजे माझं जे सांगणं आहे ते जर निर्दोष झाले नाही तर तुम्ही माझ्याकडे न येता ग्रंथ अमान्य करून उलट माझ्यावरच रागवाल. ग्रंथ म्हणजे हा ज्ञानेश्वरी ग्रंथ, तो अमान्य कराल तुम्ही आणि माझ्यावरच रागवाल. म्हणून
मी हा विषय थोडा विस्तृतपणे सांगितलेला आहे असं माऊली म्हणत आहेत. अहिंसेवरील निरनिराळी मते समजून सांगताना जर आक्षेपांचे निरसन होणार नाही तर ते व्याख्यान मला तुमचा लाभ जोडू देणार नाही. हे जे अहिंसा हा जो विषय आहे त्या विषयावरील निरनिराळी मते समजून सांगताना जर त्याच्यावरचे जे आक्षेप आहेत त्याचं जर निरसन होणार नाही, शंका जर निरसन नाही झाल्या तर ते व्याख्यान मला तुम्हाला तुमचा लाभ जोडू देणार नाही. तुम्हाला तुमचा फायदा होणार नाही. तुम्ही माझे व्याख्यान ऐकत बसणार नाही. म्हणून हे विस्तृतपणे सांगितलेलं आहे असं माऊली म्हणतात. आणि माझे हे सर्व प्रतिपादन तरी तुम्ही संत जनांनी नेहमी सन्मुख व्हावे याकरताच आहे. आता परत माऊली अजून नम्र होऊन आपण श्रोत्यांना संत म्हणत आहेत. खरे संत हे असेच असतात, अतिशय नम्र असतात आणि सगळ्यांना संत समजत असतात. म्हणून इथं माऊली म्हणतात की माझे जे प्रतिपादन आहेत तरी तुम्ही संत जनांनी नेहमी सन्मुख व्हावे याकरताच आहे. बाकी खरोखर पाहू गेले असता तुम्ही गीतेचा अर्थाचे भोगते आहात असे समजून गीतेचाच मी एकसारखा ध्यास धरला आहे. माऊली म्हणतात मी गीतेचाच ध्यास धरलेला आहे. जे आपुले सर्वस्व द्याल मग येते सोडवून न्याल म्हणून ग्रंथू नव्हे ओल साचची हे का सर्वस्वाचा लोभू धरा ओलीचा अभिरू करा तरी गीते मध अवधरा एकची गती किंबहुना मज तुमची या कृपा काज तिये लागी व्याज ग्रंथाचे केले तरी तुम्हा रसिका जोगे व्याख्यान शोधावे लागे म्हणून जी मतांगे बोलो गेलो तव कथेसी पसरू जाहला श्लोकार्थो दुरी गेला की जो क्षमायया बोला आपत्यामज. तुम्ही सर्व लक्ष इकडे द्याल आणि या भगवत गीतेला सोडवून न्याल याचे रहस्य तुमच्या लक्षात पूर्णपणे येईल. म्हणून हा ग्रंथ नसून खरोखर तुमच्या सर्वस्वाचे तारणच आहे. माऊली काय म्हणतात की मी हे एवढं सगळं विस्तृतपणे एवढ्यासाठी सांगत आहे कारण हा ग्रंथ ही जी गीता आहे याचा अर्थ याचं रहस्य तुम्ही तुमच्या पूर्णपणे लक्षात यावं म्हणून हे करत आहे. का तरी हा ग्रंथ नसून खरोखरच तुमच्या सर्वस्वाचे तारणच आहे. हा जो ग्रंथ आहे हे जी गीता हा ग्रंथ आहे तो आपल्या सर्वस्वाचे तारण आहे. एवढा महत्वाचा ग्रंथ आहे. किंवा आपल्या सर्वस्वाचा लोभ धरून जर तुम्ही तारणाची आशा सोडली तर गीतेची व माझी एकच गती होईल असे समजा. किंबहुना तुमच्या कृपा प्रसादाची मला जरूर असल्यामुळेच मी गीतेचा अर्थ सांगण्याचे निमित्त केले आहे. किती नम्रपणा आहे बघा माऊलींच्या ठाई की माऊली म्हणतात की तुमच्या कृपा प्रसादाची मला गरज आहे. आता आपण शूद्र लोक आपण त्या संतांवर त्याही ज्ञानेश्वर माऊली सारख्या संतांवर आपण काय कृपा करणार आहोत. पण हे संत असे नम्र असतात म्हणूनच त्यांना संत म्हणतात. ते आपल्याला संत संत म्हणतात आणि आपली कृपा व्हावी अशी ती आशा धरतात. हेच आपलं खरं मोठं भाग्य म्हटलं पाहिजे.
किंबहुना तुमच्या कृपाप्रसादाची मला जरूर असल्यामुळे मी गीतेचा अर्थ सांगण्याचे निमित्त केले असं म्हणतात माऊली. तेव्हा तुमच्यासारख्या रसिक श्रोत्यांना रुचेल असे व्याख्यान करावे म्हणून अहिंसेवरील वेगवेगळी मते तुम्हाला सांगितली. तुम्हाला आवडावं म्हणून मी अहिंसेवरची वेगवेगळी मते सांगितली. अहिंसा हवा हा विषय थोडासा विस्तृत करून सांगितला असं म्हणतात माऊली. त्यामुळे कथेचा विस्तार होऊन श्लोकाचा अर्थ बाजूला राहिला. त्याची मज लेकराला आपण क्षमा करावी. स्वतःला माऊली लेकरू म्हणत आहेत. कुणाचं लेकरू? आपलं, श्रोत्यांचं, संतांचं लेकरू म्हणत आहेत. काय म्हणतायत की त्यामुळे कथेचा विस्तार थोडा जास्त झाला, श्लोकाचा अर्थ बाजूला राहिला, त्याबद्दल मला लेकराला आपण क्षमा करा. किती प्रेम भाव आहे बघा मनात, प्रेमाचा झरा आहे. पुढे अजून काय म्हणतात माऊली आपण ऐकूयात. आणि घासा आतील हरळू फेडिता लागे वेळू, ते दूषण नवे खडळू सांडावा की. का संवचोरा चुकविता दिवस लागलिता माता, कोपावे की जीविता जिताणे की जे. परी यावरी ते नव्हे तुम्ही उपसालिते तेची बरवे, आता अवधारितो देवे बोलिले ऐसे. म्हणे उन्मेख लुसोचना सावध होई अर्जुना, करू तुझ ज्ञाना ओळखी आता. तरी ज्ञान गाते इथे ओळख तू निरुते, आक्रोशे शिण जेथे क्षमासे. जेवताना घासात खडा लागला तर तो काढण्यास लागलेला वेळ व्यर्थ गेला असे म्हणता येत नाही, कारण तो खडा काढून टाकलाच पाहिजे. आपला मुलगा गावावरून येत असताना जर चोरांना चुकवून येण्याकरिता त्यास वेळ लागला तर आईने त्याच्यावर रागवावे का तो जिवंत घरी आला म्हणून त्याच्यावरून लिंबलोण उतरून टाकावे. माऊली काय म्हणतात बघा, तर नीट लक्षात घ्या की जेवताना जर आपल्याला घासात खडा लागला तर खडा काढून टाकण्याशिवाय पर्याय नसतो, त्याशिवाय आपण जीव शकणार नाही. किंवा एखादा मुलगा जंगलातून येत आहे, त्याला चोरांनी अडवलं आणि त्यांना चुकून येण्यासाठी त्याला थोडासा वेळ लागला, पण चोरांच्या तावडीत तो सापडला नाही. सापडला असता तर त्याच्या जीवाचं बरं वाईट झालं असतं. त्याच्याकडचं सगळं मौल्यवान गोष्टी त्या चोरांनी हिसकावून घेतल्या असत्या. चोरांच्या तावडीतून तो सुखरूप घरी आलेला आहे. अशा वेळेस आईने त्याला रागवावं उशीर झाला म्हणून, का सुखरूप जिवंत घरी आला म्हणून त्याच्यावरून लिंब लोण उतरून टाकावं. परंतु हे दाखले देण्याचे काही कारण नाही. माझे वाढलेले व्याख्यान तुम्ही शांतपणे ऐकावे, हा तुमचा मोठेपणा आहे. माऊली काय म्हणतात की मी जे तुम्हाला एवढं व्याख्यान दिलं हे अहिंसा विषयावर, त्याची कारण त्यांनी सांगितली, पण ती कारण किंवा असं त्यांचं म्हणणं आहे की हे तुम्हाला मी जे सांगितलेलं आहे ते चांगलंच आहे, उलट तुम्ही जास्त पद्धतीने समजला आणि तुम्ही हे शांतपणे ऐकलं, हा तुमचा मोठेपणा असं म्हणतात. आता श्रीकृष्ण हे अर्जुनास काय म्हणाले ते ऐका. आता ज्ञानेश्वर माऊलींचं आपलं सगळं म्हणणं आपण ऐकलं. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणाले की मी हा जो अहिंसा विषय आहे थोडा जास्त विस्तृतपणे सांगितला, त्याबद्दल माऊलीने आपण श्रोत्यांची क्षमा मागितली एवढ्या मोठ्या मनानं, आणि त्याची कारण सांगितली की का मी तुम्हाला एवढं विस्तृतपणे सांगितलेलं आहे. आता त्यानंतर परत मूळ विषय की अर्जुन आणि श्रीकृष्णाचा संवाद, ते काय म्हणतात बघा. भगवान म्हणाले, भगवान वाच म्हणजे भगवान म्हणाले, हे ज्ञानोत्तम म्हणे या अर्जुना सावध हो.
तुला ज्ञानाची आता चांगली ओळख करून देतो. हे पहा, ज्ञान म्हणून जे आहे ते ज्या ठिकाणी दंभरहित क्षमा वास करते, त्या ठिकाणी खरोखरच आहे असे समज. आता ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला अहिंसेच्या संदर्भात जे जास्त वेळ त्यांनी आपलं हा विषय लांबला त्याबद्दल त्यांनी आपल्याला सांगितलं, क्षमा मागितली माऊलींनी. आता पुढं श्रीकृष्ण अर्जुनास काय म्हणतात, की तुला खरं ज्ञान काय आहे ते मी सांगतो. तर खोल तलावात ज्याप्रमाणे कमळाची झाडे असतात किंवा दैववानाच्या घरी लक्ष्मी वास करते, त्याप्रमाणे पार्था ज्यांच्या योगाने क्षमा वृद्धिंगत होते, ती लक्षणे सांगतो, ती पूर्णपणे लक्षात घे. आता हे जे क्षमा म्हणजे ज्ञान म्हणजे काय आहे? तर त्यासाठी आपल्याला क्षमा, ज्या ठिकाणी दंभरहित क्षमा वास करते, त्याच ठिकाणी खरोखर ज्ञान आहे असे समज, असं ज्ञानेश्वर श्रीकृष्ण अर्जुनच सांगतात. म्हणजे काय? खरा ज्ञानी कोण आहे? ज्ञान म्हणजे काय हे समजण्यासाठी पहिल्यांदा क्षमा म्हणजे काय हे समजायला हवं. आता हे क्षमा म्हणजे नेमकं काय आहे? हे आपण उद्या समजून घेणार आहोत. उद्याच्या भागामध्ये आपण क्षमा म्हणजे नेमकं काय हे लक्षात येईल आपल्याला. आज आपण इथंच थांबत आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.